डे 4 ऑफ परफॉर्म चॅलेंज. इथे मी माझा दिवसाचा तिसरा ट्रेड घेतलेला आहे आणि इथे क्वांटिटी खूप कमी आहे. मी जिथे $300 रिस्क घेतो पर ट्रेड ॲव्हरेज, तिथे मी आज फक्त $40 रिस्क केले. का? कारण आपल्या दिवसाला ऑलरेडी 2 ट्रेड कंप्लीट झालेले, ज्यामध्ये पहिल्या ट्रेडमध्ये आपण $300 अप्रॉक्स लॉस केला, दुसऱ्या ट्रेडमध्ये $621 प्रॉफिट केला आणि तिसरा ट्रेड आपला हा वाला. ठीक आहे, आता ह्याचं मी तुम्हाला अनालिसिस समजवतो. सिम्पल, हा वेज स्ट्रक्चर प्लस या डब्ल्यूच्या ब्रेकआउटला आपण इथे एंट्री केलेली. ठीक आहे, आपल्याला दोन सेटअप सांगताय की मार्केट वर जाईल, तिथे 1:3चं टार्गेट आपल्याला आलं पाहिजे. आता इथे एक रिस्क फॅक्टर काय वाढतोय की मार्केट वन डायरेक्शन वरती येताना दिसतंय. तर मग जर असंच वर यायला लागतं तर आपल्याला एखाद्या लेवलला लवकर बुक करावं लागू शकतं ट्रेडला. ठीक आहे, हे घ्या, कुठे आपण 1:3 मार्क केलं होतं ना, आता 1:5 चालू आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, पण आपण 1:3 पण नाही पकडलेला आहे, आपण रियालिटीमध्ये 1:2 पकडलेला आहे. कारण हा नंतरचा मूव्ह आपल्याला पहिलेच प्रिडिक्टेबल नसतो. ठीक आहे, आपण फक्त आपल्या हातात फक्त एंट्री असतं, स्टॉप लॉस असतं, आपलं टार्गेट असतं. हा मूव्ह आपल्याला नंतर समजतो. तर रियालिटीमध्ये बघायला गेलं तर आपण फक्त 1:2 इथे 1:2 कॅप्चर केलेला आहे. तुम्हाला इथे मी प्रॉफिट दाखवतो. हे बघा, या ट्रेडमध्ये $77चं प्रॉफिट. अशाच प्रॉपर वे मध्ये ट्रेड करा, लॉजिक आणि रिझनिंग सोबत ट्रेड करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला एकदा एक ओव्हरऑल प्रॉफिट दाखवून देतो या ट्रेड नंतर. $1227 2.45% आणि आपलं टार्गेट आहे $5000 जे आहे 10%. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.